आज आपण बनवणार आहोत खट्टे मिठ्ठे आवळा कँडी। तर सर्वप्रथम त्यासाठी पाण्यामध्ये स्वच्छ आपण आवळे जे आहे ते धुवून घेऊया। आणि हे आवळे आता आपण स्टीमसाठी ठेवणार आहोत। एका पातेलीत पाणी घेऊन त्याच्यावर चाळणी ठेवली आहे आणि त्या चाळणीमध्ये आपण हे आता आवळे ठेवणार आहोत वाफेवरती। जवळजवळ 15 मिनिटं लागतात आवळ्यांना शिजवण्यासाठी। मध्ये मध्ये आपण चेक करू शकतो की आवळे झाले आहेत का। एक चमचाने तुम्ही दाबून बघितलं तरी कळणार की आवळे झाले का। आपले आवळे रेडी झाले। त्यांना थंड करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यातली जी बी आहे ती आपण सेपरेट करून घेऊया। एक एक करून आपण सगळ्या आवळ्यांमधली बी जी आहे ती सेपरेट करूया। वाफवल्यानंतर एकदम इझिली आपली जी बी आहे ती सेपरेट होते। आता जे आवळे आपले बनले आहे वाफवून झालेले ते आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण 1 चमचा अद्रक टाकले। आता ही बनलेली पेस्ट आपण एका कढईमध्ये घेत आहोत। कढईमध्ये लो फ्लेमवरती आपण पेस्ट जी आहोत ती शिजवून घेणार आहोत। पेस्ट शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जवळजवळ 1 कप गूळ टाकणार आहोत व गूळ आपला मेल्ट होईपर्यंत पाक होईपर्यंत तो आपण शिजवून घेणार आहोत। बघू शकतात गुळाचा पाक आणि आवळा हे चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत। त्यामध्ये आपण शोप, ओवा पावडर, मिरी पावडर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत। काळं मीठ, साधं मीठ आपलं हे आपण टाकून चांगलं पुन्हा शिजवून घेत आहोत। यामध्ये आमचूर पावडर, हिंग आणि 1 ते 2 चमचे लिंबूचा रस सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत। हे सगळं आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपली पेस्ट जी आहे आवळ्याची ती थोडा घट्टपणा घेत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे गॅसवरती। आपण बघू शकतात की आपली जी आवळ्याची पेस्ट आहे ती रेडी झाली आहे। तिला आपण थंड करायला ठेवणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण तिचे स्मॉल पोर्शनमध्ये बॉल्स बनवणार आहोत। तर सर्वप्रथम हातावरती जी आपली पिठी साखर आहे ती घेऊन आपण आपल्या कँडीज ज्या आहेत त्या बनवून घेत आहोत। आपण बघू शकता आपली कँडी जी आहे ती बनलेली आहे।